तर मित्रांनो, सुप्रभात. तुम्ही माझ्या मागचा नजारा बघण्यासाठी रेडी राहा. ही आपली गाडी आहे MH-07 आणि हा आहे आमचा नदीवरचा पूल. इकडनं असा हा जो फ्लो आहे हा पुढे इथे समुद्राकडे जातो. इथे जाऊन तो मोसेमाडच्या खाडीला जाऊन मिळतो. तर आपण इथे बंधारा घातलेला आहे ग्रामपंचायत अंतर्गत. त्यामुळे थोडं जे पाणी आहे ते साठवलंच आहे, पण ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे ते समुद्राकडे जावं लागणार. आणि नंतर हा नवीन पूल बांधण्यात आला. हा जो पूल आहे हा पंतप्रधान ग्रामसडक अंतर्गत बांधण्यात आला आहे. हा जरा उंच आहे, इथनं मोठे ट्रक जाऊ शकतात. दाखवतोय, बघू शकताय मध्ये पाणी येतं. तिथून पण दाखवतोय. हा जो बंधारा आहे याच्या वरनं पाणी चाललंय. इथं आपण क्रॉस करू शकतो. ह्याच्यावरनं जर पाणी गेलं ते समजायचं महापूर आलाय. मग काय खरं नाही, मग रस्त्यावर सगळीकडे पाणी होणार. आणि हे जे पाणी आहे ते एकदम नारळ वगैरे घेऊन येत आहेत लोक, त्यामुळे नारळ अडवायचा प्रयत्न करतात. पण ते जरा पॉसिबल नाही, ते फ्लो जरा जास्त आहे. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापा रे, तुम्ही आंधळ्यांचे चेले. नदी माहेराशी जाते म्हणून नदी जगतात. सारे जीवन नदीचे हे तो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊ. पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा तेव्हा येतो पावसा. ही गदिमांची चांगली कविता आहे. ऐकल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, थांबणं जरा धोकादायक आहे. तर पाऊस असाच दिवसभर सुरू राहिला. आज तारीख आहे 8 जुलै. तर आणखी मोठा प्राण्याचा फ्लो होऊ शकतोय. तर आपण इथे निघू आता. चला, तर दोघांनी बुक वगैरे बघून घ्या. सकाळचे वाजलेले आहे 6:15. हेल्मेटला मी गोप्रो अडकवतो. तर मित्रांनो, पाऊस वाढलेला आहे. इथनं गपचूप निघू आपण. घरचे ओरडतील ॲक्च्युली. दादा ओरडेल मला. चला, ते का आलाय थोडा आणि पुन्हा येऊ जर खूप पाणी आलं तर. आणि असं जर पाऊस चालू राहिला 12 वाजेपर्यंत तर काय मग खरं नाही. मग तुम्हाला एक वेगळाच कोकण बघता येईल, रौद्र रूप आला. इथे काय होतं, पाण्याचा फ्लो जरा जास्त असतो, त्यामुळे पाणी तेवढं साठत नाही. पण जर संततधार पाऊस राहिला तर पाणी मग रस्त्यावर येते. मागच्या वेळी हा जो रोड आहे त्याच्यावरनं पाणी गेलं होतं आणि आता पण जाऊ शकते. इथे इथपर्यंत आलं आहे पाणी. हेडलॅम्प लावू. पटकन समोर आला ना. पाणी यायला अजून बरं दुसरं आहे. इकडनं पाणी येऊ शकतंय.
एकदा आपण मोठ्या चिंचेच्या झाडाकडे आलेलो आहोत. टाटा बाय बाय सी यू.